नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो टॉपिक होणार आहोत कोनिक सेक्शन जो 11वी स्टँडर्डचा आहे तो 11th स्टँडर्ड मध्ये काय होतं, बऱ्याच मुलांना हा कोनिक चॅप्टर हार्ड जातोय. तर आपण ह्या चॅप्टरचा मुद्दाम चांगला प्रॉपर असा याचा भाग बनवत आहे की ज्यावरती मी एकदम पॅराबोला, एलिप्स आणि हायपरबोला याचे तीनही पार्ट यावर टाकणार आहे. प्रॉपर बघा जेणेकरून तुमचे तीनही कन्सेप्ट त्यावरती क्लिअर झालेले असतील. त्यातला आपण आज पहिला पार्ट बघूया. कोणता पहिला पार्ट? तर पॅराबोला. पॅराबोला आहे. पॅराबोला नक्की काय असतो, काय नाही, प्रॉपर इक्वेशन तुझ्यासोबत मी ठेवतोय, प्रॉपर समजून घ्या. आता बघा, एक मी पॅराबोला पहिला ड्रॉ करतो. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा आपला ओरिजिन. पॅराबोला मी एक स्टँडर्ड पॅराबोला ड्रॉ करतो. स्टँडर्ड पॅराबोला म्हणजे जो असा पॅराबोला जो ओरिजिनला टच करून जाईल. बघा, जो ओरिजिन मधून जाईल हा आहे आपला कोणता? स्टँडर्ड पॅराबोला. स्टँडर्ड पॅराबोला म्हणजे जो राईट हँडेड पॅराबोला म्हणतो त्याला, जो की एक्स ऍक्सिस च्या बरोबर कोणत्या राईट साइडला आहे. तर बघा, हा या स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन काय? तर स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन असतं y2 4ax. मेन इक्वेशन आहे कोणतं पॅराबोलाचं? y2 4ax. आता यामध्ये काय होतं बघा, पॅराबोला जर आला त्याचा व्हर्टेक्स, व्हर्टेक्स म्हणजे काय की पॅराबोला कुठे टच करून गेला. तर पॅराबोला टच करून गेला ओरिजिनला, तो ओ इज द व्हर्टेक्स ऑफ द पॅराबोला. त्यानंतर जसा सर्कलला काय असतो, सेंटर असतो, तसा सर्कलला पॅराबोला सुद्धा स्वतःचा सेंटर आहे, स्वतःचा फोकस आहे. हे बघा, त्या सेंटरला एक फोकस म्हणतात. तर फोकस काय? त्याच्यामुळे आपल्याला ठेवलं मी फोकस एस. हा जो आहे एस दॅट इज अ फोकस. फोकस रिप्रेझेंट केला जातो एस ने. हा काय? त्याचे कोऑर्डिनेट्स काय? तर सिंपली हे तुम्हाला ए दिसतोय बघा, आपल्या इक्वेशन मध्ये आहे. तर इथं ओरिजिन पासून तर एस पर्यंत जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स ए असतं. ज्यामुळे इथून ते इथपर्यंत अंतर जर ए असेल तर एस चे कोऑर्डिनेट्स काय? तर a, 0. 0 का बरं? कारण एक्स ऍक्सिस वरती y कोऑर्डिनेट काय असतो? 0 असतो. म्हणून हा फोकस आपल्या समोर मी मांडलेला आहे. त्यानंतर पुढे आता ही जेव्हा फोकस मधून जाणारी लाईन आहे, सर्कलच्या सेंटर मधून जाणाऱ्या लाईनला आपण डायमीटर म्हणतो. तर फोकस मधून जाणाऱ्या लाईनला लॅटरल रेक्टम म्हणतात. तर ही आहे आपली लॅटरल रेक्टम. लॅटरल रेक्टम सपोज तिला आपण नाव देऊया एल डॅश. एल डॅश इज द लॅटरल रेक्टम. तिची आपण लेंथ काढायला विचारले जाते, त्याला तिचे एंड पॉइंट काढायला विचारले जातात. तर आपण तिचे एंड पॉइंट आधी काढून घेऊया. एंड पॉइंट काय? तर एल चा पहिला कोऑर्डिनेट, एल चा एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला दिसत असेल की इथला जो कोऑर्डिनेट आहे ए, म्हणजे आता एक्स कोऑर्डिनेट ए आहे, तो वाय कोऑर्डिनेट किती असेल कसं काढलं जाईल? तर ही एक्स ची व्हॅल्यू आपण या पॅराबोला मध्ये टाकूया. तर हा पॉइंट पॅराबोलावरचा आहे, तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे? एक्स मध्ये मी टाकलं तर बघा इक्वेशन काय आपलं y2 4ax. y2 4a. x ला काय व्हॅल्यू ठेवतो आपण? a. तर 4a into a that is a square. त्याचा स्क्वेअर रूट घ्या. y2 चा स्क्वेअर रूट घेतला आपण y, याचा स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर रूट आला 2, a स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आलं 8. झालं बघा प्लस मायनस 2a. म्हणून इथे दिलं बघा y बने 2a. आणि इथं काय बघा, इथे सुद्धा 2a. फक्त चेंज का तुमचे क्वाड्रंट नुसार साइन द्या. हा जो आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये, हा जो आहे चौथ्या क्वाड्रंट मध्ये. पहिल्या क्वाड्रंट साइन काय असतात? प्लस प्लस, आणि फोर्थ क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, that is प्लस मायनस. झाले बघा 8 पॉइंट्स ऑफ लॅटरल रेक्टम. त्यानंतर आपल्याला विचारलं ते फाइंड द लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम. लेंथ काढायची मला. इथून बघा इथपासून या फोकस पासून जो वरची जी लेंथ आहे, इथे तुम्हीच बघा, इथून इथपर्यंत लेंथ किती असणार? y ऍक्सिस वरती त्याचा y चा कोऑर्डिनेट काय बघा 2a. मग इथून वरती 2a, तर खाली सुद्धा किती असणार लेंथ? 2a. मग 2a प्लस 2a केला तर 4a. म्हणून लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम असेल आपली 4a. तर आपण ती इक्वेशन मध्ये असेल 4ax. 4a म्हणजे दॅट इज द लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम. लॅटरल रेक्टम झाला, फोकस झाला, त्यानंतर एंड पॉइंट झाले. आता लॅटरल रेक्टमला एक लाईन पॅरलल असते बघा. ओरिजिन पासून जेवढ्या अंतरावर तुमचे लॅटरल रेक्टम आहे तेवढ्याच अंतरावर अपोजिट साइडला या तिकडे एक लाईन मी ड्रॉ केली. जी लाईन काय असेल म्हणजे लॅटरल रेक्टमला पॅरलल असेल त्या लाईनचं इक्वेशन काय? तर x तसेच काही a डिस्टन्स मध्ये पॉझिटिव्ह x ऍक्सिस वर,
की निगेटिव्ह x ऍक्सिस वर a डिस्टन्स आहे तर मग इथे इक्वेशन काय येईल तुमचा x इक्वल टू कोऑर्डिनेट जो असणार तो मायनस a असेल म्हणून x मायनस a मायनस a जर घेतला आला तर त्याचं इक्वेशन आलं बघा x प्लस a इक्वल टू 0 मग या लाईनला काय म्हणतात या लाईनला म्हणतात बघा डायरेक्ट्रिक्स जर डायरेक्ट्रिक्स इक्वेशन मला विचारलं तर इक्वेशन काय असेल x प्लस a इक्वल टू 0 झालं बघा काय काय पाहिलं फोकस झाला व्हर्टेक्स झाला लॅटरल सेक्टम झाले लेंथ झाले एंड पॉइंट झाले तिला पॅरलल झाले डायरेक्ट्रिक्स पण झाली आहे आता अजून आपल्याला विचारलं जातं बघा फाइंड द फोकल डिस्टन्स म्हणजे काय फोकल डिस्टन्स म्हणजे पॅराबोलावरचा एक कोणताही पॉइंट आपल्याला दिला जातो समजा इथे काही एखादा पॉइंट तुम्हाला दिला समजा या पॉइंट कोऑर्डिनेट दिले सपोज p x1, y1 फोकल डिस्टन्स काढणे म्हणजे काय तर त्या पॉइंट पासून x पर्यंत डिस्टन्स या पॉइंट पासून तर फोकस पर्यंत अंतर त्याला म्हणतात फोकल डिस्टन्स बघा हे जे असतं आपलं फोकल डिस्टन्स याला म्हणतो आपण फोकल डिस्टन्स तर फोकल डिस्टन्स कसं फाइंड केलं जातं तर फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो याचा जो तुमचा x कोऑर्डिनेट आहे x1 आणि प्लस हा जो तुमचा फोकस मधला a तर हे काय असतो mod x1 a डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह म्हणून आपण फोकल डिस्टन्स इन mod x1 a झालं बघा असा हा एक पॅराबोला तुम्हाला कळाला असेल तर असे किती पॅराबोला तयार होऊ शकतात चार कोणते चार तर हा x ऍक्सिस वर राईट हँडेड पॅराबोला आहे दुसरा इकडच्या साइडला आला तो लेफ्ट हँडेड पॅराबोला होईल जर वरती गेला तर अपवर्ड असेल खाली गेला तर डाऊनवर्ड असेल फॉर्म्युले सगळे ऍज इट इज असतील फक्त थोडे साइन साइन प्लस मायनस होतील तर तेवढेच काही चेंज असेल हे पॅराबोलाचं मेन स्ट्रक्चर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे आता तुम्ही बरोबर फॉर्म्युले ठेवतो मी चारही पॅराबोलाचे ते कुठे फॉर्म्युले बघूया आपण ठीक आहे चला पुढे बघा तुमच्या समोर मी पॅराबोलाचा पूर्ण टेबल ड्रॉ केलेला आहे पॅराबोला चार टाइपचे आहेत बघा मी तुम्हाला आता जो एक्सप्लेन केला होता तो कोणता होता स्टँडर्ड पॅराबोला होता स्टँडर्ड म्हणजे कोणता राईट हँडेड पॅराबोला म्हणतो आपण त्याला y2 4ax हा कोणता y2 4a दॅट इज लेफ्ट हँडेड कोणते पॅराबोला मी साइडला दाखवतो ड्रॉ करून दाखवतो बघा जो पहिला होता आपला बघा राईट हँडेड म्हणजे या साइडला आला लेफ्ट हँडेड म्हणजे बघा या साइडला आला असा पॅराबोला असेल अपवर्ड म्हणजे बघा तो वरच्या साइडला जाईल म्हणजे असा आणि डाऊनवर्ड असेल तर तो खालच्या साइडला जाईल म्हणजे दॅट इज बिलो द एक्स ऍक्सिस तेव्हा चार पॅराबोला आहेत राईट हँडेड कारण एक्स ऍक्सिस राईट साइडला आहे बघा इकडे y ऍक्सिस पासून राईट साइडला दिसतो हा y ऍक्सिस पासून लेफ्ट साइडला आहे म्हणजे याला म्हणतात आपण लेफ्ट हँडेड हा अपवर्ड म्हणजे एक्स ऍक्सिसच्या वरती आहे म्हणून याला म्हणतो अपवर्ड आणि दुसरा कोणता बघा डाऊनवर्ड म्हणजे एक्स ऍक्सिसच्या खाली आहे म्हणून त्याला आपण म्हणतो डाऊनवर्ड हे चार पॅराबोलाचे चार इक्वेशन तुम्हाला दिसतील राईट हँडेड असेल इक्वेशन काय बघा y2 4ax कारण पॉझिटिव्ह x ऍक्सिस आहे म्हणून पॉझिटिव्ह x दिसेल बघा हा निगेटिव्ह x ऍक्सिस वरती पॅराबोला आहे पण हा याचे इक्वेशन काय इक्वेशन तेच फक्त एक पॉझिटिव्ह 4 च्या ऐवजी -4ax निगेटिव्ह आला कारण काय x निगेटिव्ह x ऍक्सिस आहे सेम अपवर्ड पॅराबोला असेल तर इक्वेशन मध्ये चेंज काय होईल x2 4by y ऍक्सिस वर पॅराबोला आहे तुमचा म्हणून एक पॉझिटिव्ह y आलेला आहे आणि y ऍक्सिस वर आहे तो निगेटिव्ह ऍक्सिस वर खाली म्हणून याचे इक्वेशन काय बघायचे दिले आपण x2 4by असे चार पॅराबोलाचे चार इक्वेशन्स आहेत जे मी ड्रॉ केलेले आहेत आता पहिल्या पॅराबोलाचा प्रत्येकाचा काय फोकस काढण्याचा फॉर्म्युला बघा a, 0 a पॉझिटिव्ह x ऍक्सिस वर होता म्हणून पॉझिटिव्ह मी आता एक्सप्लेन केलेला आहे ते जस्ट कंपॅरेटिव्ह फॉर्म्युला ठेवलेले आहे आता एक काम करू आपण प्रत्येक पॅराबोलाचे इक्वेशन देणार आणि तुम्हाला विचारतील की काय फाइंड करा फोकस फाइंड करा डायरेक्ट इक्वेशन काढा त्यानंतर लेंथ ऑफ लॅटरल सेक्शन काढा किंवा एंड पॉइंट्स काढा फोकल डिस्टन्स फाइंड करा जे जे पॅरामीटर विचारले जातील ते फॉर्म्युला आपण यूज करणार तर आपण लगेच काय करायचे सम चालू करूया ठीक आहे तुमच्या समोर पॅराबोलाचं मी पहिले एक्झाम्पल ठेवलंय मित्रांनो काय ठेवलंय बघा फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फोकस इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम and the end points of lateral rectum of the parabola पहिल्या पॅराबोलाचे इक्वेशन तुमच्या समोर आहे समजून घ्या कशाचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे पहिला पार्ट तुमचा पॅराबोलाचं कोणताही इक्वेशन असू द्या तर y2 आहे तर y2 पैकी या दोन पैकी कोणता आला बघा तो पॉझिटिव्ह आलेला x म्हणजे पहिलाच आहे त्याचे जर स्टँडर्ड पॅराबोला व राईट हँडेड पॅराबोला म्हणू शकतो आपण तर y2 सोबत कोणताही कोएफिशिएंट येता कामा नये इथं 5 आलाय तर हा 5 मल्टिप्लाय राईटला पाठवून द्या तो जर शिफ्ट केला राईटला तर 24/5
डिवाइड ला गेला हा झाला पॅराबोला. आता कंपेअर करा, कंपेअर विथ पॅराबोलाचं इक्वेशन काय लागलं y² इक्वल टू कोणत्या पॅराबोला सोबत कंपेअर होणार तर या पॅराबोला सोबत, कारण पॉझिटिव्ह आलेला आहे 4ax म्हणजे 4a ची व्हॅल्यू मला मिळाली दॅट इज x चा कोएफिशिएंट काय 24/5 आणि 4a जर 24/5 असेल तर a किती मिळाला मला 4 मल्टिप्लाय राईट साइडला डिवाइड होईल म्हणजे 4 1 4 4 6 24 म्हणजे a ची व्हॅल्यू आली बघा 6/5. म्हणून तर a जर तुम्हाला माहित झाला असेल तर सगळे कोऑर्डिनेट्स आपण काढू शकता. काय काय माहित आहे तुम्हाला फोकस विचारलाय तर फोकसचे कोऑर्डिनेट्स काय तिथे बघा फोकसचे कोऑर्डिनेट काय लिहिले पाहिजे चेक करा s इन ब्रॅकेट त्याचे सर्व फॉर्म्युला यूज करा s इन ब्रॅकेट a, 0 s इन ब्रॅकेट a, 0 s इन ब्रॅकेट a आहे आपला 6/5 0 झाला बघा फोकस. सेकंड काय विचारलं आपल्याला इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स म्हणजे इक्वेशन काढायचं इक्वेशन पण फाइंड करू आपण इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काढायचं फॉर्म्युला काय दिला आपण चेक करा x a 0 मग मी ठेवलं बघा x a 0 म्हणजे x a ची व्हॅल्यू काय आपली 6/5 मग x 6/5 0. त्यानंतर पुढे आता डायरेक्ट्रिक्स इक्वेशन झाल्यानंतर अजून काय विचारलं आपल्याला बघा इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स लेंथ ऑफ लॅटरस रेक्टम. मी लेंथ पण फाइंड करू बघा लेंथ ऑफ लॅटरस रेक्टम लेंथ ऑफ लॅटरस रेक्टमचा फॉर्म्युला चेक करा काय होता पाहिजे लेंथ ऑफ लॅटरस रेक्टम आहे 4a मी त्याला 4a मग झालं 4 a ची व्हॅल्यू किती बघा आपली तर a ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे 6/5 मग मी रिप्लेस केला 6/5 म्हणजे आन्सर आला 4 * 6 24/5 झालं. आणि पुढचं शेवटचं काय विचारलं आता त्यामध्ये की एंड पॉइंट ऑफ लॅटरस रेक्टम ते सुद्धा फाइंड करून दिलं बघा एंड पॉइंट ऑफ लॅटरस रेक्टम काय बघा एंड पॉइंट तर एंड पॉइंट आहे बघा a, 2a a, -2a किंवा +-2a म्हणजे ते चालेल म्हणजे a, +-2a असं म्हटलं तरी चालेल. मग यामध्ये व्हॅल्यू टाका a ची व्हॅल्यू आहे आपली किती 6/5 मग इथे ठेवला 6/5 दुसरा 2a म्हणजे a चा डबल करा म्हणजे 6 चा डबल +-12/5 झाले बघा एंड पॉइंट्स ऑफ लॅटरस रेक्टम. असा हा क्वेश्चन आहे जो विचारला जातो तुम्हाला फाइंड काय हे पॅरामीटर्स आहेत जे पॅराबोलाचे विचारले जातील 3 मार्कांसाठी क्वेश्चन असेल. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हे चार्ट फक्त माहिती असावा लागेल. हा कोणता स्टँडर्ड पॅराबोला एक्झाम होतो मग आपण दुसरा एक पॅराबोला इक्वेशन घेऊन सॉल्व्ह करून दाखवतो. तर तुमच्या समोर पुढचा एक्झाम ठेवले बघा x² - a2y कोणत्या टाईपचा सम पायऱ्या लगेच कळून जाईल बघा. मला वाटतं अवघड नाही खूप इझी टॉपिक आहे इंटरेस्ट यायला लागेल फक्त थोडंसं हळूहळू 2-4 सम सॉल्व्ह केले पटपट फॉर्म्युला आपल्या डोक्यात येतील. बघा x² - 8y म्हणजे x² म्हणजे या दोन पैकी असणार म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह आला म्हणजे कोण बघा हा वाला म्हणजे याचा अर्थ कोणता डाऊनवर्ड पॅराबोला आहे. मग याचे फॉर्म्युला यूज करावे लागतील. तर मी या कंपेअर करून घेऊया दिलेलं जे सम आहे त्याला काय म्हणा पाहिजे कंपेअर विथ काय म्हणजे मग आपल्या पॅराबोलाचं तर x² - 4by ने आपण कंपेअर केला तर बघा -4b ची व्हॅल्यू किती आली का -4b -8 मायनस प्लस होणार आणि b 4 * 8 b ची व्हॅल्यू काय आली प्लस दोन्ही निगेटिव्ह कॅन्सल झाले. आता b माहिती आहे सगळ्या व्हॅल्यू काढू शकतात. जसं आपण काय काढलं पहिला फोकसचे कोऑर्डिनेट फाइंड करा मग पहिला फाइंड करू बघा फोकसचा फॉर्म्युला काय चेक करा बघा फोकसचा फॉर्म्युला डाउनवर्डचा 0, -b मी तर नाम बघा 0, -b म्हणजे s इन ब्रॅकेट 0, b ची व्हॅल्यू काय बघा आपल्याकडे 2 झाला बघा फोकसचे कोऑर्डिनेट निघाले. त्यानंतर काय फाइंड करायचं इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स त्या डायरेक्ट्रिक्स इक्वेशनचा फॉर्म्युला चेक करा. डायरेक्ट्रिक्स इक्वेशन काय बघा y - b 0 y - b 0 म्हणजे y - b किती आला आपला 2 म्हणजे y - 2 0
त्याचं पण इक्वेशन झालं. पुढचा थर्ड काय विचारलं होतं आपल्याला, लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम नंतर एंड पॉइंट. मी आता लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम. लेंथ ऑफ लॅटरल रेक्टमचा फॉर्म्युला चेक करा. लॅटरल रेक्टमचा याला शॉर्ट फॉर्म लिहितोय. लेंथ ऑफ लॅटरल रेक्टमचा फॉर्म्युला बघायचा 4b. 4b. हम 4b म्हणजे किती आहे आपल्याकडे, हा मायनस मायनस होगा, हा -4b इक्वल -8 होगा प्लस 4b इक्वल काय +8. लेंथ नेवर बी निगेटिव्ह, त्यामुळे लक्षात ठेवा 4b चा काय घेणार मी पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह घ्यायचं नाही, लेंथ निगेटिव्ह नसते. तर लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम नंतर शेवटा उरला एंड पॉइंट्स ऑफ लॅटरल रेक्टम. त्याचा फॉर्म्युला बघा शेवटी एंड पॉइंटचा काय -2b -b आणि नंतर काय बघा 2b, -b. त्यात व्हॅल्यूज टाका. -2b ची व्हॅल्यू काय बघा, तर b आहे आपला बघा 2, तर 2 * 2 होणार म्हणजे 4, -b म्हणजे काय आपला बघा 2, इथे 2 तसाच राहील अँड पुन्हा हेच कोऑर्डिनेट येणार 4 आणि 2, फक्त काय मायनस आहे, इथे येणार मायनस मायनस, इथे फक्त प्लस मायनस झाले एंड पॉइंट्स ऑफ लॅटरल रेक्टम. असा हा पार्ट आहे बघा. मी तुम्हाला एक पॉझिटिव्ह दाखवला, एक निगेटिव्ह दाखवलाय, यात शंका नसावी अशी अपेक्षा करतो. आणि चला पुढच्या पॅराबोलाचा पुढचा कन्सिडर लगेच जाऊया. समोर सम ठेवलेला आहे, मी पुढचा काय सम ठेवला आहे आपल्या समोर, द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द लाइन जॉइनिंग द वर्टेक्स ऑफ द पॅराबोला. पॅराबोलाचे इक्वेशन दिले बघा आपल्याला x2 = 12y to the end points of its lateral rectum. त्या पॅराबोलामध्ये ट्रायंगल तयार होतो, त्या ट्रायंगलचा एरिया काढायला सांगितलाय. चेक करू आपण. पॅराबोलाचे इक्वेशन आपल्या समोर आहे, x2 = 12y. x2 म्हटल्यानंतर समजून घ्या हा अपवर्ड पॅराबोला आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, मग मी अपवर्ड पॅराबोला फक्त ड्रॉ केला. त्यानंतर हा ओरिजिन आहे, ओरिजिनला टच करून गेलाय. O पासून इथे S काय असेल फोकस, फोकसचे पॉइंट काय असेल 0, चेक करा फोकसचे पॉइंट काय असेल 0, B. मग मला P मिळवावा लागेल. तर x2 = 12y याला जर आपण कंपेअर केला पॅराबोला सोबत, कंपेअर केला x2 = काय 4by. 4b ची व्हॅल्यू जर आपण दिसते बघा 4b ची व्हॅल्यू 12 आहे, मग b ची झाली 4 3 12, b माहित झाला. म्हणजे b जर माहित झाला तर आपण कोऑर्डिनेट वाले 4, आपला 0, 3 याचा अर्थ हा पॅराबोलाचा फोकस माहित झाला. तो प्रश्न आपला हा आहे, तर ट्रायंगल कोणता, इथे बघा हा जे एंड पॉइंट्स आहे लॅटरल रेक्टमचे जर नाव देतो a आणि b. त्याने सांगितलं बघा एंड पॉइंट्स ऑफ लॅटरल रेक्टम a b आणि एक अन्य ट्रायंगलसाठी 3 पॉइंटची गरज आहे. एक आहे बघा वर्टेक्स, वर्टेक्स म्हणजे ओरिजिन, त्यांना आपण कनेक्ट केला की असं कनेक्ट झाला पाहिजे. ट्रायंगलचं काय नाव आहे AOB. या ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया फाइंड करायचं असेल तर काय करायचं, मला बेस आणि हाईट. लक्षात घ्या हाईट तर मला माहित झाली, ओरिजिन पासून फोकस पर्यंत डिस्टन्स किती दिसते बघा 3 आहे. पुरा प्रश्न फक्त कशाचा तुमचा बेस म्हणजे काय ते लॅटरल रेक्टम झाले. आणि लेंथ ऑफ लॅटरल रेक्टमचा फॉर्म्युला चेक करा काय बघा ते पॅराबोलाचा 4b आहे. मग काय इथे म्हणेल लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम = 4b. आणि 4b म्हणजे किती रे 4b आहे, 4b 12 आहे आपला, 4b आहे 12. लॅटरल रेक्टम म्हणजे किती झाला आपला AB. AB ची व्हॅल्यू पण आपल्याला माहित झाली, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ AB. लॅटरल रेक्टम म्हणजे आपली AB. मग AB माहिती आहे, आता मी फाइंड करतो एरिया ऑफ ट्रायंगल. काय नाव दिलं ट्रायंगलला AOB. एरियाचा फॉर्म्युला काय असतो हाफ इनटू बेस इनटू हाईट. बेस म्हणजे हा AB झाला, हाईट काय बघायची, हाईट म्हणजे OS. यात व्हॅल्यू टाका हाफ इनटू AB ची व्हॅल्यू किती आहे, AB ची व्हॅल्यू आतासाठी आपण बघा बेस 12 आलाय आणि हाईट किती आहे OS, तो OS ची व्हॅल्यू आहे 3 आहे. तर सिम्प्लिफाय करा 2 1 2 2 6 12, 6 into 3 18 स्क्वेअर युनिट्स. या बाबा एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे पॅराबोला मध्ये ट्रायंगल तयार झाला असेल तर त्या ट्रायंगल एरिया कसा फाइंड करायचा हे पण तुम्हाला फाइंड करून दिलंय, मी दाखवलेला आहे. जसा ज्या साइडला पॅराबोला असेल त्या हिशोबाने आपण तो ट्रायंगल डायग्राम ड्रॉ करायचा. तर हा पॅराबोला अपवर्ड होता, अपवर्ड ड्रॉ केला आणि आपण एरिया मिळवला. चला पुढच्या क्वेश्चन वर येऊया. तुमच्या समोर मी क्वेश्चन ठेवला बघा, कशावरती फोकल डिस्टन्स वरती आहे बघा. एक गडबड झाली होती मागे, एक फॉर्म्युला मी मांडलं होतं, जेवढे करेक्शन करून घ्या.
काय बघा फोकल डिस्टन्स हे ओके. इथं सेकंड जो आहे निगेटिव्ह जर पॅराबोला जर ट्रायलेटरल असेल तर एक पॉईंट निगेटिव्ह असतं म्हणून a - x1 असेल आणि कोणता आपला कुठला डाउनवर्ड पॅराबोला असेल तर तो पण निगेटिव्ह साइडला असेल बिलो आपल्या डाउनवर्ड मध्ये y ऍक्सिस वर निगेटिव्ह पण तो b - y1 असेल. बस एवढंच इथं फक्त प्लस झालं तर मायनस करून घ्या. तर फोकल डिस्टन्स वरती एक्झाम्पल दिलाय समजून घ्या. कॅल्क्युलेट फोकल डिस्टन्स टू द पॅराबोला y2 = 20x whose ordinate is 10. तर मग पहिलं काय करा ठरल्याप्रमाणे पॅराबोला कंपेअर करा. काय इक्वेशन दिलं पॅराबोलाचं y2 = 20x कंपेअर विथ y2 कोणता पॅराबोला आहे हा आपला स्टँडर्ड पॅराबोला आहे दॅट इज राईट हँडेड म्हणजे y2 = 4ax 4a ची व्हॅल्यू झाली आपली 20 म्हणजे a आला 4 5 20 a माहित झाला. तर एकदा का a माहित झाला फाइंड काय करायचं मला फक्त त्याचं फोकल डिस्टन्स काढण्यासाठी बघा इथे ऑर्डिनेट दिलाय पण x कोऑर्डिनेट दिलेला नाहीये. मग कसा फाइंड करायचा एक काम करा लक्षात घ्या एक ऑर्डिनेट म्हणजे काय की पॅराबोला जो आहे आपला जो स्टँडर्ड पॅराबोला असा असणार आहे बघा काहीतरी हा पॅराबोला असेल ज्या पॅराबोलाचे इक्वेशन आपण दिले त्यांनी y2 = 20x. आता त्यांनी तुम्हाला y कोऑर्डिनेट तर 10 दिलेला आहे तर म्हणजे याचा अर्थ हा पॉइंट या पॅराबोलावरच असतो की x आणि y जो आहे y चा 10 कोऑर्डिनेट दिलाय. सो पण या पॉइंट मध्ये एक पॉइंट मिसिंग आहे याचा अर्थ ऑर्डिनेटला लक्षात घ्या y कोऑर्डिनेटला ऑर्डिनेट म्हणतात म्हणून मी 10 दिले y ला. x काय तर सिंपल काय करा की y ची व्हॅल्यू पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये टाका x ची व्हॅल्यू निघून येईल कारण हा पॉइंट जो आहे पॅराबोलावरच पॉइंट आहे म्हणून मी काय करेल x ची व्हॅल्यू निघून घेतो. मग काय करू आपण पुट y काय टाकायचं ऑर्डिनेट दाखवलेला आहे आपल्याला. मग इक्वेशन काय आपल्या पॅराबोलाचं y2 = 20x y वरून 10 जर टाकले तर 10 चा स्क्वेअर होणार बघा 10 स्क्वेअर = 20x 10 चा स्क्वेअर असतो 100 20 मल्टिप्लाय केला डिवाइड म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 225 म्हणजे x ची व्हॅल्यू 5 आली. मग x कोऑर्डिनेट माहित करा आणि फायनली तुमचा पॉइंट काय झाला मग x आला 5 आणि y काय दिलं होतं त्यांनी 10 हा तुमचा पॉइंट आहे. हा जो पॉइंट असतो याला म्हणतो आपण x1 आणि y1 हा पॉइंट म्हटला जातो. मग आता फाइंड करा फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला चेक करा काय दिलाय बघा फोकल डिस्टन्स आपण स्टँडर्डचा x1 a मॉड मध्ये का डिस्टन्स निगेटिव्ह नसतं x1 a x1 किती बघा आपला 5 प्लस a आहे बघा 5 म्हणजे 5 + 5 दॅट इज 10 हे झालं बघा तुमचं फोकल डिस्टन्स 10 युनिट्स. म्हणजे क्वेश्चन काही विचारला तर फक्त पॅराबोला कंपेअर करता आला पाहिजे आणि जे विचारले ते फक्त फॉर्म्युलाचा त्यात मांडता आला पाहिजे. चला एवढं काय हार्ड नाहीये. आता इथून पुढचा क्वेश्चन आपल्याला काय बघायचा आहे पॅराबोलाची प्रॉपर्टी दिली आहे. प्रॉपर्टी म्हणजे काय पॅरामीटर. ते समजा तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलं असेल डायरेक्ट तुमची लेंथ दिली असेल तर म्हणजे पॅराबोलाचे इक्वेशन काढा म्हणते. ठीक आहे आपण त्या टाइपचे क्वेश्चन बघू आता. बघा एक एक करून मी तुमचं पॅरामीटर पॅराबोलाचं एक एक कसं क्लिअर करून झालेलं आहे बघा. चला पहिलं काय आहे पॅराबोलाचे इक्वेशन दिलंय पॅरामीटर काढलंय. नंतर काय केलं पॅराबोलामध्ये ट्रायंगल वगैरे शेप कसं तयार होतो ते पण पाहिलं. त्यानंतर पॅराबोलापासून काय पाहिजे आता पण आपण यामध्ये फोकल डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते पण पाहिलंय. आता बघा एक पॅरामीटर लक्षात घ्या पॅराबोलाचं एक पॅरामीटर असतं. पॅरामीटर म्हणजे काय असतं जसं की हे बघा पॅरामीटर फॉर्म मांडलेला आहे मी पॅराबोलाचा 80² 280 t ऍज अ पॅरामीटर ऑफ द पॅराबोला. तर तुम्हाला फाइंड करा म्हणजे t ची व्हॅल्यू काय आहे पॅरामीटर फाइंड करा म्हणजे t काढा विचारला असेल. या सममध्ये बघा फॉर द पॅराबोला एक पॅराबोला इक्वेशन दिलेला आहे आणि फाइंड द पॅरामीटर ऑफ द पॉइंट पण दिलेला आहे. तर ठीक आहे मी एक पॉइंट तुम्ही सॉल्व्ह करून दाखवते तुम्ही ट्राय करा नक्की तुम्हाला जमेल. एक प्रॉपर समजून घ्या. यामध्ये पण हा पहिला पॉइंट हा झाला x पॉइंट हा झाला y पॉइंट. पॅरामीटर इक्वेशन काय दिलं पॅराबोलाचं इक्वेशन ऑफ पॅराबोला काय इक्वेशन दिलं बघा आपल्याला 3y² = 16x. याला कंपेअर केला आपण कंपेअर करण्याआधी हा 3 मला राईट साइडला शिफ्ट केला पाहिजे म्हणजे y² = 16/3x म्हणजे किती झालं बघा त्याला कंपेअर करा y² कोणता पॅराबोला आहे हा राईट हँडेड पॅराबोला दिसतोय म्हणजे y² काय 4ax चा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. मग मी याला कंपेअर करतो कंपेअर विथ y² = 4ax म्हणजे 4a ची व्हॅल्यू किती आली रे 4a ची व्हॅल्यू मिळाली बघा 16/3 आणि 16/3 म्हणजे a किती झाला आपला तर a = 4 × 4
4 4 + 16 म्हणजे 4/3 ही आपली a ची व्हॅल्यू आली. तर ठीक आहे, आता एक एक सम सोडवू आपण. काय म्हणजे पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म पॅरामीटर फाइंड करायचा आहे, तर पॅरामेट्रिक फॉर्म यूज केला पाहिजे. काय पॅरामीटर फॉर्मला x कोऑर्डिनेट असतो y 8t². मी म्हणू शकता x = 8t² and y काय y कोऑर्डिनेट 2at. बस त्यामध्ये व्हॅल्यूज टाका. x कोऑर्डिनेट माहित झाला मग आपल्याला x कोऑर्डिनेट किती आता पॉइंट मध्ये दिलेला हा पहिला सम आपण सोडवायला घेतलाय. तर x कोऑर्डिनेट आहे 3, a आपण मिळवला बघा 4/3 t². सिम्प्लिफाय करा. डिवाइड कर 3 केला मल्टिप्लाय 3 * 3 9 = 4t². 4 multiply shift केला तो will divide 9/4 = t². taking square root on both sides square root घेतला आपण तर t = ±3/9 चा square root 3 4 चा square root 2. आता t ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह एक्सप्रेस होणार ते t कुठल्या व्हॅल्यू मिळवा दोघांमध्ये जी कॉमन येणार t म्हणजे बघा y काय आहे आपलं y आहे तो y कोऑर्डिनेट काय होता पॉइंट मध्ये -4 2 into a किती आहे आपल्याकडे 4/3 t शोधायचा आहे. पुढे सिम्प्लिफाय केलं त्यानंतर -4 हे वर दोन्ही साइडचे 4 1 4 कॅन्सल झाला इथं 1 -1 डिवाइड कर 3 केला मल्टिप्लाय 3 पलीकडे उरले फक्त 2t. त्यानंतर -3 * -1 -3 2 इकडे आला तर डिवाइड येणार म्हणजे t ची व्हॅल्यू आली बघा -3/2. मग -3/2 या पण -3/2 बोथ कॉमन व्हॅल्यू काय आली बघा -3/2 that is the value of t. झाले बघा असा पॅरामीटर फाइंड केला जाईल. जर पॅरामीटर विचारला तर या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्ही काय करा हा जसा ही a ची व्हॅल्यू हीच ठेवा. फक्त मी पहिला सम सोडवण्याचा कोणता पहिला सम क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे हा तुम्ही आता हा सेकंड क्वेश्चन सोडवा. x आणि y ची व्हॅल्यू फक्त या घ्या आणि काय पॅरामीटर मिळतंय बघा. बघा पॅराबोलाचा महत्त्वाचा पार्ट बघा आता शेवटचा काय असतो टँजेंट इक्वेशन काढणे. बघा इक्वेशन ऑफ टँजेंट टू द पॅराबोला ॲट x1, y1 या पॉइंटला जर टँजेंट तुम्हाला इक्वेशन विचारला असेल तर फॉर्म्युला काय y mx a/m. मग इथं बघा मी एक्झाम्पल ठेवलं आपल्या समोर फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजेंट टू द पॅराबोला y2 9x at the point 4, -6 on 8. मग पहिलं तुम्ही काय करायचं यामध्ये जो पॅराबोला दिला y2 9x ला कंपेअर करून घ्या. कंपेअर विथ आपला पॅराबोलाचे इक्वेशन काय मला पार्ट झाला पाहिजे आपला y2 काय असतो 4ax म्हणजे 4a ची व्हॅल्यू 9 आली म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली बघा 4a 9 आहे 4 मल्टिप्लाय राईट केलं डिवाइड केलं 9/4 a माहित झाला. a नंतर आपले पॉइंट पण त्यांनी दिलेला आहे. मग मी म्हणे इक्वेशन ऑफ टँजंट equation of tangent to the parabola काय इक्वेशन दिले बघा y mx a/m. यामध्ये व्हॅल्यू टाका y x आणि y बघा जो पॉइंट आहे आपला दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x आणि ही काय व्हॅल्यू ऑफ y. मग x ची व्हॅल्यू 4 रिप्लेस करा y ची व्हॅल्यू -6 x ची व्हॅल्यू बघा आपली 4 आणि 4 * m होणार 4m प्लस a ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला झाली बघा 9/4 दिला बघा 9/4 डिवाइड m डिवाइड राईट. तर इथे पुढे सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे. m आपल्याला माहित नाहीये m माहित करावा लागेल. तर काम करा फ्रॅक्शन कट करा डिवाइड चे m आहे नकोय मला तो मल्टिप्लाय बाय कशाने मल्टिप्लाय करणार फ्रॅक्शन कट होण्यासाठी मल्टिप्लाय बाय 4m ने मल्टिप्लाय करा 4m ने मल्टिप्लाय केलं 4m ने जर मल्टिप्लाय केलं काय होतं आपल्याकडे 4m * 6 4 6 24m तर 4m * 4m 4m ने मल्टिप्लाय केलं 16m². त्यानंतर प्लस 4m ने मल्टिप्लाय केले 4m कॅन्सल होतील कोणते +9 म्हणजे ते -24m पण राईट शिफ्ट करा एक कॉर्डिनेट इक्वेशन तयार होईल 16m² मायनस इकडे गेला +24m +9 0. चला आता कॉर्डिनेट इक्वेशन तयार झाले. फॅक्टर असे मिळवा की मल्टिप्लिकेशन पाहिजे 16 * 9 16 9 = 144 आणि फॅक्टर असे मिळवा की मल्टिप्लिकेशन पाहिजे 16 9 = 144 ऍडिशन पाहिजे 24. आता हेच फॅक्टर आहे बघा 16 आणि 9 जर ऍडिशन केली तर 16 + 9 25 हे याचे फॅक्टर होणार नाही. दुसरा फॅक्टर बघा 144 मल्टिप्लिकेशन येणार आहे 18 8 चा ऍडिशन तर 24 पाहिजे 144 12 12 चा 12 आणि 12 12 चा स्क्वेअर आहे बघा हा 144 म्हणजे फॅक्टर मिळाले 12 आणि 12
काय येईल बघा 16m स्क्वेअर पहिल्या फॅक्टरला 12m प्लस दुसऱ्या फॅक्टरला अगेन 12m प्लस 9 इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्म मध्ये काय कॉमन मिळेल बघा, तर पहिल्या दोन टर्म मधून कॉमन मिळेल 4m. आतमध्ये उरेल 4 4 16 4m प्लस 4 3 12. या दोन टर्म मधून कॉमन मिळेल बघा आपल्याला 12 आणि 9 मध्ये 3 3 4 12 3 3 9. मग 4m plus 3 4m plus 3 कॉमन घेऊ. 4m plus 3 जर मी कॉमन घेतला काय होईल माझ्याकडे 4m plus 3 उरतोय पुन्हा. मग नेक्स्ट काय बघा 4m plus 3 into 4m plus 3 काय ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. 4m plus 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड स्क्वेअर रूट जरी घेतलं तर 4m plus 3 इक्वल काय 0 देणार आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे रूट कट झाला स्क्वेअर कट झाला प्लस 3 राईटला शिफ्ट केला तर काय होईल माझा 4m is equal to -3 आणि m is equal to 4 तिकडे गेला डिवाइड म्हणजे m ची व्हॅल्यू आली -3/4. m माहित करा. मला इक्वेशन ऑफ टॅन्जंट मिळवायचा होता. तो ऑलरेडी m ची व्हॅल्यू इक्वेशन म्हणजे आपण जे टॅन्जंट इक्वेशन होतं तिथे ठेवून द्या. पुढील इक्वेशन 1 म्हणा. पुढील इक्वेशन 1 काय इक्वेशन आपलं काय टॅन्जंटचं नाहीतर असं केलं तरी चालेल. काय एकदा स्लोप तुम्हाला माहित झालेला आहे, पॉइंट पण दिलेला आहे. पॉइंट काय होता 4 आणि -6. तुम्हाला माहिती आहे टॅन्जंट म्हणजे काय असते बघा लाईनच असते. मग तुमच्याकडे त्या लाईनचा एक पॉइंट माहिती आहे, स्लोप माहिती आहे. स्लोप पॉइंट फॉर्मने पण टॅन्जंट इक्वेशन निघून येईल. मग आता हा झाला तुमचा x y y तर इक्वेशन ऑफ टॅन्जंट बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म म्हणतो मी. काय असतो स्लोप पॉइंट फॉर्म तो y y1 m इन ब्रॅकेट x x1 ही यूज करा बेटर होऊन जाईल. y y1 दिले बघा -6 होईल +6 m आहे बघा आता मिळवला -3/4 x x1 आहे 4 डिवाइड चा 4 लेफ्टला आला म्हणजे काय होणार 4 into y 4y 4 into 6 24 -3 ने तिथे मल्टिप्लाय करा -3 into x -3x minus into 3 into -4 +12 फायनल इक्वेशन मिळालं मला -3x तिकडे आला +3x +4y हा +24 12 इकडे शिफ्ट केला -12 होणार म्हणजे 3x 4y 24 मधून 12 कट केले तर बरोबर किती होतील रे 12. दिस इज आवर फायनल इक्वेशन ऑफ टॅन्जंट ऑफ द पॅराबोला. पॅराबोलाची काय आहे ते टॅन्जंट आहे जिचे इक्वेशन आपण मिळवले आहे. यात काही अडचण असेल तर ते कमेंट मध्ये कळवा. हे प्रॉपर एक पॅराबोला प्रॉपर लिहिता आलेला आहे. टॅन्जंट इक्वेशन पाहिजे तर टॅन्जंट इक्वेशन सुद्धा काढून दाखवले. इथं बघा ते जर तुम्हाला सांगितलं यांच्यावर यात टाकले हा इथं टाकले तरी चालेल तरी उत्तर येणार आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे काय टॅन्जंट दोन इक्वेशन तयार होतात त्याची कोणती व्हॅल्यू आहे कन्फर्म आपल्याला कळत नसेल बेस्ट ऑप्शन हा यूज करा डायरेक्ट एकच टॅन्जंट कन्फर्म मिळणार. सो बेस्ट ऑप्शन टॅन्जंट इक्वेशन काढायचं असेल बघा 3-4 मार्क सिस्टम आहे ती या टाइप वर जर आला तर ठीक आहे. पॅराबोलाचे मी सगळे टॉपिक वर एक एक्झाम्पल तुम्हाला प्रॉपर दाखवून दिलेला आहे. जरी कोणत्या टॉपिक मध्ये डाऊट वाटत असाल तर मला सांगा कारण पुढचा पार्ट बनवताना मग मी त्यामध्ये पुन्हा तो टॉपिक अजून ऍड करेल क्वेश्चन ऍड करेल आणि त्यावर घेऊन देईल. कारण पुढचा पार्ट मी आता इलिस्टोर घेऊन येईल. कोणीच सेक्शन खूप मोठा लेसन असल्यामुळे एका पार्ट मध्ये आपण करणं शक्य नाहीये. पॅराबोलाचा आज मी प्रॉपर सगळा व्हिडिओ बनवलाय. आता पुढच्या पार्ट मध्ये मी इलिप्स घेऊन येईल लवकर तो पण पार्ट टाकेल. तोपर्यंत हा प्रॉपर बघून घ्या. काही अडचण वाटत असेल तर मला सांगा कमेंट मध्ये नक्की कळवा. तसं आता भेटूया पुढच्या या पार्ट मध्ये ज्यामध्ये आपण इलिप्स बघूया. धन्यवाद.